नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. तर जे काय माझं डेली रुटीन आहे तेच तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. तरी तर मी भांडे लावत होते. आज मुलांचा पेपर होता, शेवटचा चाचणी पेपर चालू होते. तर शेवटचा पेपर होता सकाळी 7:30 ते 8:30. तर सकाळी कामाला जाताना यांनी शाळेत सोडलेल्या पोरांना आणि 8:30 वाजता मी आणायला गेले. त्यानंतर सगळ्यांनी नाश्ते वगैरे केले आणि आता जे काही आपली रोजची घरातली काम आहे तीच माझी आवरावर चालू होते. तर सगळ्यांचे नाश्ते वगैरे झाले की मी भांडे घासून घेतले आणि माझे भांडे घासून झाल्यावरती आई कपडे धुवत असतात. तर मग आई कपडे धुवायला गेल्या बाहेर आणि मी फरशी वगैरे पुसून घेतली आणि मग अशी घासून ठेवलेले भांडे तेच मी इथं लावत होते आणि भांडे वगैरे लावून घेतले. आईने तोपर्यंत कपडे धुवून ठेवलेले, माझी फरशी वगैरे होस्तोपर्यंत मग कपडे वगैरे माळ्यावर सुकत टाकून आले. आणि आई कालच परवा दिवशीच म्हणत होत्या 2 दिवस झालं भांडे घासूया पितळेचे. म्हटलं ठीक आहे, आज काढूया भांडे पितळेचे घासायला. तर दुपारनं काढूया म्हटलं. आता पितळेचे भांडे घासायला काढायचं म्हटलं तर मग पूर्ण दिवसच जातो. आता घरातलं कोणतंही एखादं काम काढलं की पूर्ण दिवस जातो आणि पितळेचे भांडे काढायचे ते म्हणजे घासून पुसून सगळे परत जागेवर ठेवायचे म्हटलं तर 1-1.5 तास तर आरामात जातो. आणि मी आईने दोघांनी मिळून केलं तर मग 1-1.5 तासात होऊन जातं. तर म्हटलं जाऊ दे, आज भांडेच काढूया घासायला दुपारनं. आणि मग रेसिपी वगैरे मी काही बनवली नाही, कारण दोन्ही सगळंच एकाच दिवशी करायला होत नाही. त्यामुळे म्हटलं आज रेसिपी नाही बनवत, आज पितळेचे भांडेच घासून टाकूया. तर मग भांडे वगैरे लावून घेतले, भात केला, सोनाक्षीला ट्युशनला जायचं होतं. सर्वांनी जेवण वगैरे केलं आणि मग चिंच भिजवली आणि मग थोड्या वेळाने आम्ही भांडे काढले घासायला. तर पुढचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल की दिवसभराचं जे काय माझं रुटीन आहे ते कसं आहे ते. आणि काय होतं की पितळेचे भांडे घासले ना 8 दिवसच चांगले राहतात, परत मग ते लगेचच काळे पडतात किंवा मग लोखंडासारखा त्याचा कलर होतो, लगेचच खराब होऊन जातात. आणि ब्लिचिंग वगैरे तर लावले ना तर लगेच ते लालच पडून जातात. आणि नंतर मग असे तुम्हाला दिसत असेल वरती मांडणीच्या बाजूला टाकी छोटी आणि एक डबा आहे, तर त्याचा कलर कसा झाला आहे तर असे होऊन जातात. एकदम त्याचा कलरच चेंज होतो, काळे पडल्यासारखे ते भांडे पडतात, असे पिवळट पिवळट होतात. तर मग चला म्हटलं आता घासून टाकूया. आणि असे खूप घाण पण झालं होते, खराब दिसतात. तर आता बरोबर 4 वाजत आलेत. तर आज काय रेसिपीचा व्हिडिओ वगैरे बनवला नाही. दिवसभराची कामं वगैरे झाले, जेवण झालं, पाणी पण भरून झालं. बारकी नणंद आली ती, आई गावावरून आल्यात त्यामुळं बारकी नणंद आली ती भेटायला यायला. त्या बसलेल्या थोड्या वेळ गप्पा वगैरे मारत. बस इकडं. मग आता आमचे जेवण वगैरे झाले, थोडा वेळ झालं. चिंच भिजायला टाकली मी, पितळेचे भांडे घासायचेत म्हणून. तर चला मग आता म्हटलं पितळेचे भांडे काढते घासायला, म्हणजे 1-1.5 तासामध्ये घासून पुसून होतील. परत जिथल्या तिथे लावून ठेवायला वगैरे वेळ जातो. आणि परत मग संध्याकाळी आणखीन आपल्या स्वयंपाकाचा वगैरे टाईम होतो, त्याच्या अगोदर हे सगळं मला आवरून घ्यायचं आहे. आणि आज टाईम आहे तर म्हटलं चला, टाईम म्हणजे तर रेसिपीचं मी बनवलं नाही रेसिपी म्हणून टाईम आहे. तर रेसिपी बनवायला गेलं तर 5:30-6 वाजतातच. आणि अर्णवला आता उद्यापासून परत दुपारचं रुटीन म्हणजे चालू होणार शाळेचं. आता परीक्षा होती तर कसं सकाळी जायचं 7:30 ते 9:30, एक पेपर असेल तर 8:30 असा टाईम होता. परत आता दुपारी शाळा झाली चालू किंवा परत 2-2 टाईम सोनाक्षी सकाळी, अर्णव दुपारी, असं होतं. मग दिवसभर रुटीन आपलं त्यातच होऊन जातं. परत दुपारी रेसिपी वगैरे बनवायचं, त्यामुळे म्हटलं आज घरी दुपारी टाईम आहे तर आज रेसिपी नाही बनवत, भांडे वगैरेच घासून घेते. आणि दोघींनी मिळून जर भांडे घासली तर लगेचच होऊन जातं, जास्त वेळ लागत नाही, 1-1.5 तासात होऊन जातं. एकीने चिंच लावून दिली आणि एकाने पितांबरीने घासली तरी होऊन जातात. चला आता मी भांडे वगैरे घासायला काढते, बाकीच्या व्हिडिओ नंतर कंटिन्यू करते. तर मी इथं स्टूलवरती चढून वरचे भांडे वगैरे काढत होते आणि आई बाहेर नेऊन ठेवत होत्या भांडे. आणि तुम्हाला दिसत असेल भांड्यांचा कलर बघा कसा झाला आहे. घासले ना की 8 दिवस छान राहतात, एकदम असं वाटतं की आहे तसे त्याचा कलर राहायला पाहिजे. एवढं आपण मेहनतीने घासतो वगैरे त्यांना, नाही का, आहे तसे राहायला पाहिजे. पण हे 8 दिवसातच परत काळे पडतात बघा. आणि इकडे आम्ही सासूसून मिळून दोघींनी भांडे घासून घेतले. आई चिंच लावून देत होत्या आणि मी पितांबरीने घासून धुवून ठेवत होते. आईने पण पितांबरीने घासले, तर दोघींनी मिळून पटापट भांडे घासून घेतले. आणि अर्णवने खूप जास्त हेल्प केली. सर्व भांडे घासलेले त्याने घरामध्ये आणून पालते घातले होते. भांडे घासूसपर्यंत फॅनने थोडेफार भांडे सुकले होते आणि परत मग स्वच्छ कपड्याने पुसून वगैरे आहे तिथं लावून घेतले. तर पाहू शकतात किती भारी एकदम सोन्यासारखे पिवळे सुटूक भांडे निघलेत बघा. असं वाटतंय ना मला तर हे भांडे असे घासले ना की असंच राहायला पाहिजे, निदान महिना 1.5 महिना तरी असेच भांडे राहायला पाहिजे. पण 8 दिवसात नाही लगेच काळे पडतात, म्हणूनच मग घासायचा कंटाळा येतो. कधी कधी नको वाटतं, आहे तसे परत होतात तर मग कशाला घासायचं. आणि एकीकडे मनच होतं की नको तसं ठेवायला, पण बरं दिसत नाही ते, म्हणून स्वच्छ पण करावं वाटतं. तर चला
तर भांडी वगैरे काढलेली, फळी वगैरे मगाशीच पुसून घेतली होती. तर हे घरभर पसरलेले भांडे सगळे पुसून परत आहे तिथं मला लावून घ्यायचे होते. आणि पहा लावल्यानंतर काय भारी दिसत आहेत ना, असं वाटतंय की असंच हे राहायला पाहिजे. तर चला असू देत. आता माझं इथं सगळं भांडे मांडून झालेले आणि एकदम भारी वाटत होतं. तर किचनच्या साईडला हे सगळ्या फळ्या आहेत आणि त्यामध्ये हे सगळे भांडे मांडलेले आहेत. तर फायनली सगळे भांडे वगैरे घासून झाले आणि बरोबर 6 वाजले. तर जरा संध्याकाळचा टाईम, तर चहा वगैरे ठेवते आणि लगेच स्वयंपाक वगैरे करते. आणि स्वयंपाकामध्ये मस्त फोडणीचं वरण भात आणि शिजवून अंड्याची सुकी भाजी केलेली आणि भाकरी वगैरे बनवल्या होत्या. तर इथं मी अंड्याची भाजी बनवली होती आणि खूप जास्त घरात ही भाजी सर्वांनाच आवडते. तर म्हटलं चला वरण भात असलं की यांना तर अंडं पाहिजेच असतं. त्यामुळे म्हटलं आज साधा सिंपल स्वयंपाक करते. असा स्वयंपाक केला ना लवकर होतो. वरण भात अंड्याची चटणी किंवा मग अंड्याची अशी शिजवून भाजी करायची, 1 तासात सगळा स्वयंपाक करून तयार होतो. तरी ते मी अंड्याची भाजी बनवत होते तेच तुमच्यासोबत मी शेअर करते. तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये तेल टाकलं, कांदा चांगला भाजून घेतला, 2 मोठे कांदे कापून घेतले, चांगले भाजून घ्यायचे. 1 मोठा टोमॅटो टाकायचा बारीक चिरून, तो पण परतवून चांगला घ्यायचा आणि मग चवीनुसार मीठ टाकायचं. हे सगळं चांगलं आपल्याला भाजून घ्यायचे आणि त्यामध्ये नंतर मसाले टाकायचे. तर इथं मी चटणी टाकली, तर तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार चटणी टाकायची. थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची, थोडासा सब्जी मसाला किंवा जो मसाला तुमच्याकडे असेल, किचन किंग मसाला, मटण मसाला किंवा गरम मसाला थोडासा टाकायचा. थोडीशी हळद टाकायची आणि याच्यामध्ये आपल्याला आता हे सगळं चांगलं मसाले मिक्स करून घ्यायचे. एकदम साधी सिंपलच ही भाजी आहे, पण एवढी टेस्टी होते ना, खूप छान होते. आणि या फोडणीच्या सुगंधाने अर्णव माझ्याकडे आला होता. मग मी काय बनवते म्हणून खूप छान सुगंध येते. म्हटलं अंड्याची भाजी बनवते. मला म्हणत होता काय वेगळ्या पद्धतीने बनवते का. तर म्हटलं नाही असं काही नाही, नेहमी जसं साधं सिंपल बनवत असते तशीच बनवते. तर इथे पाहू शकतात मस्त आपला कांदा टोमॅटोचा मसाला चांगला भाजून झाला आहे. आता त्यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेले अंडे टाकून घ्यायचे. तर मी असे उभे कट करून घेतलेत अंडे, ते टाकून घेतले आणि याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर 1-2 मिनिट हे चांगलं परतवून घ्यायचं. एकच नंबर अंड्याची सुकी भाजी बनवून तयार होते. आता तुम्हाला ग्रेव्ही टाईप जर पाहिजे असेल तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि 1-2 चमचे ज्वारीचं पीठ लावायचं. खूप छान टेस्टी, कोणतंही वाटण मसाला न करता तशीसुद्धा भाजी खूप छान होते. आणि जेव्हा पण मी घरातलं काही काम काढते आणि दिवसभर खूप धावपळ होते, दगदग होते, दमलेली थकलेली असते ना, तेव्हा असंच पटकन होणारा स्वयंपाक करत असते. कमी वेळेत एकदम झटपट आणि मस्त चवीचा असा आपला स्वयंपाक बनवून तयार होतो. तर पाहू शकतात कसली भारी आपली इथे अंड्याची भाजी तयार झाली आहे की नाही, एकदम भारी. आणि जेव्हा मी खूप दमलेले थकलेले असते तर असा पटकन होणारा झटपट स्वयंपाक बनवून घेत असते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.